नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती. तर मंडळी, आज आमच्याकडे ना सकाळी भरपूर पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे आता थोडंसं ओला आहे आणि टेम्परेचर तर 17-18 डिग्री सेल्सिअस आहे, त्यामुळे जरा बाहेर पडावंसं वाटतं आहे. त्याचबरोबर आज मी तुम्हाला ना छान अशी लक्झेंबर्ग सिटीची टूर करते. छान छान स्पॉट आपण फिरणार आहोत या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर जाऊया आपण. आपली बस आहे आता आणि मी आता बस स्टॉपला चालली आहे. तर इथून 6 नंबर पकडूया आणि डायरेक्ट सेंटरला जाऊया आणि तिथून मग सुरुवात करूया आपण पुढच्या ब्लॉगला. मी आता सिटी सेंटरला पोहोचलेली आहे. हे आहे लक्झेंबर्गचं सिटी सेंटर आणि आपण ज्या स्पॉटला जाणार आहोत तिथे मला 9 नंबरची बस आहे. तर एक 2-3 मिनिटांनी आहे. जर आपल्याला लक्झेंबर्गमध्ये फिरायचं असेल तर भरपूर बसेस आपल्याला सिटी सेंटरमधून मिळतात. तर मंडळी, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला लक्झेंबर्गमधील एक छान असा स्पॉट दाखवणार आहे, व्ह्यू दाखवणार आहे, जो टुरिस्ट प्लेस म्हणून फेमस आहे. जेव्हा बाहेरचे लोक लक्झेंबर्ग बघायला येतात, फिरायला येतात, तेव्हा हा स्पॉट आवर्जून कवर केला जातो. कारण इथून ना लक्झेंबर्गचा व्ह्यू खरंच खूप छान दिसतो. आणि याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला आपल्या व्लॉगमध्ये चॅनेलवरती कधी हा व्ह्यू दाखवला नव्हता. तर म्हटलं आज दाखवूया. कारण कसं सकाळी थोडासा पाऊस झाला, तसा बरा झाला पाऊस, आणि पाऊस पडल्यामुळे कसं जरा जमीन थंड आहे आणि थंड अशी हवा सुटलेली आहे. म्हणून म्हटलं चला थोडंसं आपण पण एक राऊंड मारून येऊया आणि आपल्या सबस्क्रायबर लोकांनासुद्धा दाखवूया. पण मी आत्ता आलेली आहे. तर इथे ना भरपूर लोक, आता टुरिस्ट लोक बघायला आलेले आहेत आणि लक्झेंबर्गमधील पण लोक आवर्जून इकडे फिरायला येतात. कारण छान वाटतं इथे, हवा थंडगार सुटलेली असते, उंच आहे सगळं त्यामुळे. आणि इथून ना जुनं लक्झेंबर्ग आहे ना ते कसं दिसतं याच्यातूनच समजतं. तर इथे छान अशी घरं आहेत बघा, ब्रिज दिसतात, नंतर ट्रेनसाठी असे त्यांनी ब्रिज बनवलेले आहेत किंवा असे रोड आहेत, मस्त आहेत, बघायला छान दिसतं. नदी आहे. तर म्हटलं चला आज आपण बघूयात कसं वाटतं आहे आपल्याला. पाऊस पडला आहे तर एक राऊंड मारून येऊया म्हणून आली मी इथे. तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते बघा. तर हे बघा, हे समोरचे ते तुम्हाला दिसतात ना, हे चर्च आहेत आणि इथे बस स्टॉपच आहे बाजूला. जर तुम्हाला सेंटरवरून यायचं असेल ना तर 9 नंबर किंवा 15 नंबर अशी बस आहेत. आणि इकडे बघा लोक अशी भरपूर फिरायला आलेले आहेत. हा एक टुरिस्ट एक प्लेस आहे. भरपूर लोक इथे ट्रिपसाठी आले की बघायला येतात. आणि मी आता ब्रिजवरती आहे. इथून समोरून ना भरपूर छान असा व्ह्यू दिसतो, तो सुद्धा आपण बघणार आहे. तर हे बघा, आज मी आले लक्झेंबर्गमधल्या खूप सुंदर आणि फेमस ठिकाणी, ज्याला केमेंदिला कॉर्निच असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणाला युरोप मोस्ट ब्युटिफुल बाल्कनी असंही म्हटलं जातं. नाव ऐकल्यावर थोडं वेगळं वाटतं ना, पण इथे आल्यावर हे नाव का पडलं असेल हे अगदी समजतं. कारण इथून जो व्ह्यू दिसतो ना तो खरंच खूप सुंदर दिसतोय बघा. समोर लक्झेंबर्गचा जुना भाग, खाली व्हॅली आणि हिरवीगार झाडं, तसेच दिसणाऱ्या हिस्टॉरिकल बिल्डिंग्स सगळं एकत्र बघितलं की एकदम पिक्चर परफेक्ट व्ह्यू मिळतो. केमेंतिला कॉर्निक हा लक्झेंबर्ग सिटीच्या हिस्टॉरिक ओल्ड टाऊन जवळ आहे आणि हा भाग जुन्या फॉर्ट्रेस वॉलच्या कडेला आहे. लक्झेंबर्गचा इतिहास आणि इथली आर्किटेक्चर दोन्ही या ठिकाणाहून खूप सुंदरपणे पाहता येतात. मला पर्सनली इथली गोष्ट खूप जास्त आवडली. इथे आल्यावर सिटीमध्ये असूनसुद्धा एकदम शांत आणि रिलॅक्सिंग फील येतं. म्हणजेच आजूबाजूला सगळं शहर आहे पण तरीही तुम्ही थोडा वेळ शांत बसून फक्त व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि जर तुम्ही लक्झेंबर्गला टुरिस्ट म्हणून आला असाल तर हे ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे कसं होतं, वॉकिंग करायचं असेल ना तर मला वाटतं हा एरिया खूप सुंदर आहे. इथून खाली बघितल्यावर ॲल्झेट नदीच्या आसपासचा व्हॅली एरिया आणि लक्झेंबर्गच्या जुनी बिल्डिंगचा सुंदर व्ह्यू दिसतो. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओज काढण्यासाठी सुद्धा ही जागा एकदम परफेक्ट आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लक्झेंबर्गचा हा जुना भाग युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही एक सुंदर व्ह्यू बघत नाही आहे तर लक्झेंबर्गच्या हिस्टॉरिकचा एक छोटासा भागसुद्धा अनुभवत आहात. आणि ऑनेस्टली फोटोमध्ये ही जागा सुंदर दिसतेच, पण रिअलमध्ये समोर उभं राहून हा व्ह्यू बघण्याची फिलिंग वेगळीच आहे. मला वाटतं लक्झेंबर्गची ही ब्युटी हीच आहे.
कंट्री छोटा असला तरी प्रत्येक कॉर्नरमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि ब्युटिफुल पाहायला मिळतं. जर तुम्ही कधी लक्झेंबर्गला आलात तर केमेन दी ला कॉर्निक या भागाला नक्की व्हिजिट करा आणि या स्पॉटला युरोप मोस्ट ब्युटिफुल बाल्कनी म्हणणे योग्य आहे का नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हे बघा, हे जे तुम्हाला ट्रेनसारखं दिसते ना, हे टुरिस्ट लोकांसाठी आहे. याच्यासाठी तिकीट असतं. हे तुम्हाला पूर्ण सिटी फिरवतात. तर असे जुन्या काळामध्ये कशा ट्रेन होत्या तशा टाईपमध्ये यांनी बनवलेले आहे, जेणेकरून लोकांना पण फिरण्याचा आनंद होईल आणि एकदम छान असा बाहेरचा व्ह्यू दिसेल म्हणून पूर्ण काचेची बनवलेली आहे बाहेरून सगळं दिसण्यासाठी. तर आता हे लोक चाललेले आहेत, त्यांना ब्लॉक केसमेट हे बघायला आले होते. तर आता चाललेले आहेत, म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि इथून सुद्धा बघा व्ह्यू किती छान दिसतोय. कसल्या भोळाभोळातून रस्ते आहेत बघा. आता मी चालली आहे ते खूप आतमध्ये दगडातून असा होल आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथून जाऊया. बापरे, जास्त नाही दिसत, थोडासाच व्ह्यू दिसतो. नदी आहे खाली. इकडे एक आहे आतमध्ये. तर आता आपलं फिरून झालेलं आहे आणि आता मला थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती म्हणून इंडियन स्टोअरला जाणार आहे. तर बऱ्यापैकी मी तुम्हाला इथलं काही कवर करून दाखवलेलं आहे. आणि आता आभाळ पण आलेलं आहे, गच्च पाऊस पडेल. पटकन ग्रोसरी घेऊया आणि घरी जाऊया. मी आता इंडियन स्टोअरला पोहोचलेली आहे. आता थोडं करून सामान घेऊया आणि घरी जाऊया. आता काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर हा सगळा ना पिठाचं सेक्शन आहे. आता आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर मी आता हे ना 1.5 किलोचं तांदळाचं पीठ घेते. आता इथे प्राईस तर दिसत नाही आहे किती आहे ते, तरी पण हे घेते. आणि मला डाळी घ्यायच्या आहेत. एक तूर डाळ घ्यायची आहे आणि एक मूग डाळ घ्यायची आहे. आणि बाकीच्या भाज्या बघू काय भेटतात का. नंतर इकडे बघा गुलाबजामचं पॅकेट आहे, तर हे एक घेऊया. भरपूर दिवस झालं गुलाबजाम बनवले पण नाही आणि खाल्ले पण नाही आहेत, तर हे एक पॅकेट घेऊया आपण. गिट्सचे पण आहे तिथे, पण गिट्सचं तर गुलाबजामचं कुठे पॅकेट तर दिसतच नाही आहे. बहुतेक संपलेले असावेत. बाकी सगळ्याच्या आहेत त्याच्या सोडून. डाळी आता पुढे बघूया आहेत का. इथे तूर डाळ आहे आणि इकडे 2 किलोची मूग डाळ आहे. तर बघूया आता कोणते आहेत. भरपूर कंपन्याचे असतात. अन्नम असते, TRS असते आणि अजून असतात. तर हे मूग डाळीचं ना 2 किलोचं पॅकेट घेऊया एक. आणि हे अन्नमचे आहे बघा, 6.5 युरोला आहे 2 किलो. आणि इकडे ना 1 किलो आपण तूर डाळ घेऊया. आता इकडे बघा हे खोबऱ्याचा खिससुद्धा आहे, पण हा खिस अजिबात चांगला नसतो. म्हणजे चांगला असतो पण जेव्हा आपण मसाला करत जातो ना तेव्हा रव्यासारखा तो मसाला मोठाच राहतो, त्यामुळे अजिबात मसाला चांगला होत नाही. मग आता इथे ना वाळकं खोबरंसुद्धा आहे. तर आता हे बघा 2 असे नारळ आहेत आतमध्ये, वाळकंच आहे. 250 ग्रॅम आहे, पण 5.5 युरोला 2 वाट्या आहेत. म्हणजे 2 असे मोठे नारळ आहेत, अख्खेच आहेत. तर आता हे घेऊया, कारण बघूया म्हणजे यावेळेला हा ट्राय करून बघूया कसा होतोय मसाला.
तर हे एक पॅकेट घेते मी. ग्रोसरी घेऊन मी आता बघा आमच्या इथे सोसायटीमध्ये आहे. तर जेव्हा ग्रोसरी घेऊन बाहेर आली बस स्टॉपला तर पटपट मला बस भेटल्या, त्यामुळे लवकर पोहोचलेली आहे. आणि आता अजून बघा आभाळ आहे. आज बहुतेक थोडंसं गरम होईल, कारण काल तर भरपूर ऊन होतं आणि आज अचानक थोडासा पाऊस आणि असं क्लाउडी वातावरण आहे, त्यामुळे थोडंसं गरम होईल. तर बघू आता घरी जाऊन परत किराणा सगळा ठेवायला लागेल आपलं सामान आणलेलं. आणि हा ब्लॉग आपण थोड्या वेळाने कंटिन्यू करूया. तर हे बघा, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आज दिवसभर आभाळ आहे आणि पाऊस पण दिलेला आहे. ग्रोसरी स्टोअरमधून आल्यानंतर 1 तासाभरातच पाऊस चालू झाला. बरं झालं आपण लवकर आलो, कारण माझ्याकडे तर छत्री पण नव्हती, मी छत्रीसुद्धा घेऊन गेले नव्हते. आणि आता बऱ्यापैकी चांगला पाऊस पडतोय, तुम्हाला दिसत असेल सगळं ओलं झालेलं आहे. तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि आभाळसुद्धा अजून गच्च आहे. तर चला मग भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका.